तुमच्या आई-वडिलांना किंवा आजी-आजोबांना विचारा, त्यांना कधीही स्लीप इश्यू होत नव्हते. पण आजच्या पिढीमध्ये किंवा खूप कमी वयाच्या लोकांमध्ये सुद्धा स्लीप इश्यू व्हायला लागलेत, इन्सोम्निया व्हायला लागलाय किंवा झोप लागायला वेळ लागतोय किंवा मध्यरात्री उठल्यानंतर झोप लागायला वेळ लागतोय. तर डीप स्लीपसाठी मी एक कन्सेप्ट घेऊन आले आहे, त्याच्यावरतीच बोलणार आहे. वेलकम टू होलिस्टिक हेल्थ विथ सुजाता. तर बघा, आपली बॉडी ही सर्केडियम रिदमनुसार काम करते. म्हणजे जसं की डे किंवा नाईट किंवा डार्कनेस किंवा लाईट याच्यानुसार काम करते. म्हणजे जेव्हा आपली बॉडी डे एक्सपिरियन्स करते किंवा प्रकाश एक्सपिरियन्स करते, तर त्यावेळेस आपल्यामधला हॅपी हार्मोन्स हा सिक्रेट होतो आणि त्यामुळे आपल्याला उत्साह वाढतो, काम करण्याची इच्छा होते किंवा मन आनंदी राहतं. पण जेव्हा आपली बॉडी नाईट किंवा रात्र अंधार एक्सपिरियन्स करते, डार्कनेस एक्सपिरियन्स करते, तर त्यावेळी आपली बॉडी ही मेलाटोनिन नावाचा हार्मोन सिक्रेट करते, ज्यामुळे आपल्याला झोप येते. आपली बॉडी ही एखाद्या क्लॉकप्रमाणे काम करत असते. म्हणजे जसं की रात्री झोपल्यानंतर आपली बॉवेल मुवमेंट ही स्टॉप झालेली असते, म्हणजे बंद असते, आणि सकाळी उठल्यानंतर आपली बॉवेल मुवमेंट व्हायला लागते. तेव्हा आपल्याला स्टूल पास करायची इच्छा होते किंवा तेव्हा आपण स्टूल पास करतो. पण रात्री ती होत नाही, कारण रात्री बॉवेल मुवमेंट होत नाही. पण काही जणांना असं एखाद्या वेळेस होतं की रात्री स्टूल पास करण्याची इच्छा होते, त्यावेळेस त्यांची बॉडी किंवा बॉडी हार्मोन्स सगळे डिस्टर्ब झालेले असतात, तर त्यामुळे ते होऊ शकतं. पण ॲक्च्युअली किंवा नॅचरली हे बॉवेल मुवमेंट हे सकाळीच होत असतं. त्याप्रमाणे नॅचरली हे मेलाटोनिन हार्मोन किंवा स्लीप असू दे किंवा हॅपी हार्मोन असू दे, हे डे किंवा नाईट याच्यानुसार सिक्रेट होत असतात. सध्या आपण काय करतोय, तर सर्केडियम रिधमच्या अगेन्स्ट आपण काम करतोय. म्हणजेच रात्री झोपल्यानंतर काही जण बघा, मोबाईल, लाईट, टी व्ही किंवा लॅपटॉप याच्यावरती बसलेले असतात. म्हणजे बराच वेळ लाईट डोळ्यासमोर असते किंवा जर रील्स ओपन केल्या तर त्या एकसारख्या स्क्रोल करत जाणे किंवा चॅटिंग करत असेल तर फक्त 15 मिनटं ठीक आहे करूया मग झोपूया. पण असं करत करत कधी अर्धा तास, कधी 1 तास, कधी 2 तास निघून जातात आणि झोपेची जी मेन टाईम आहे तो निघून गेलेला असतो. सर्केडियम रिदम आणि स्लीप ही एकमेकांना कशी कनेक्ट आहे तर ते बघूया आपण. तर बघा, एका सर्टन टाईमला आपली बॉडी हे हार्मोन्स प्रोड्यूस करत असते. जसं की आपल्या डोळ्यामधील जी रेटिना आहे ती पिनियल ग्लँडला मॅसेज पोहोचवते की आता प्रकाश आहे किंवा आता सूर्यप्रकाश झालेला आहे, सकाळ झालेली आहे, आणि त्यामुळे आपले जे हॅपी हार्मोन्स आहेत ते सिक्रेट होतात. त्यामुळे आपल्यामध्ये उत्साह येतो, काम करण्याची इच्छा होते, दिवसभर आपण वर्क करू शकतो चांगला. पण जेव्हा आपली रेटिना, आपल्या डोळ्यातील रेटिना ही सूर्यप्रकाश बघत नाही किंवा अंधार बघते, डार्कनेस बघते, रात्र बघते, त्यावेळेस पिनियल ग्लँडला हा मेसेज जातो की आता मेलाटोनिन सिक्रेट करायचा आहे, जो झोपेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. आणि सेरोटोनिन नावाचा जो हार्मोन आहे त्याचाच यूज करून मेलाटोनिन हार्मोन्स हा प्रोड्यूस होत असतो. आता सेरोटोनिन हार्मोन हा कोणता आहे किंवा काय काम करतो हे मी पुढे जाऊन सांगेनच. पण त्याआधी बघा, जर तुम्ही 10 नंतर टी व्ही बघताय, लॅपटॉप वापरताय, मोबाईल यूज करताय, कोणतीही स्क्रीन जर तुम्ही यूज करताय किंवा एकदम ब्राईट लाईटमध्ये तुम्ही जर आहात, व्हाईट लाईटमध्ये जर तुम्ही आहात, तर त्यामुळेच मग स्लीप इश्यू होतात, ओव्हर थिंकिंग, इन्सोम्निया यांसारखे प्रकार होतात. तर बघा, तुम्हाला स्लीपवरती वर्क करण्याची गरज कधी वाटते, जेव्हा तुम्ही झोपताय पण तुम्हाला झोप लागत नाही आहे, अर्धा तास, 1 तास किंवा 2 तासांपेक्षा अधिकच तुम्हाला खूप जास्त इकडून तिकडे व्हायला होते, झोप वेळेत लागत नाही आहे किंवा पडल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमची झोप लागत नाही आहे, तुम्हाला स्लीपवर वर्क करण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जर फ्रेश वाटत नाही आहे तर तुम्हाला स्लीपवरती फोकस करायला हवा. आणि तिसरं म्हणजे सकाळी उठल्यानंतर फ्रेश वाटण्यासाठी तुम्हाला जर बूस्टर्स घ्यावे लागत आहेत, म्हणजे कॉफी घ्यावी लागते, टी घ्यावी लागते, तर तुम्हाला स्लीपवर फोकस करण्याची गरज आहे. किंवा तुम्हाला दिवसा खूप झोप येते, मीटिंगमध्ये बसलाय तरीही तुम्हाला जांभया येत आहे, तुम्हाला झोप येते, आळस वाटतोय किंवा तुमचा फोकस होत नाही आहे कुठल्या गोष्टीवर किंवा कॉन्सन्ट्रेशन राहत नाही आहे, तर तुम्हाला झोपेवर तुमच्या काम करण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे इवन तुम्ही जर दिवसा जेवल्यानंतर तुम्हाला थोडीफार झोप येत असेल, इट्स ओके. बट दिवसभरात काम करताना किंवा तुम्ही वर्कमध्ये असताना जर तुम्हाला अधूनमधून आळस येतोय, झोप येते, थकवा जाणवतोय किंवा तुम्हाला असं वाटतंय की आता मला थोडासा रेस्ट घ्यायची गरज आहे किंवा कॉफी, टी घेण्याची गरज आहे, असं जेव्हा तुम्हाला वाटतंय तर तेव्हा तुम्हाला झोपेवर काम करण्याची गरज ही आहे. किंवा रात्री तुम्ही झोपेतून उठल्यानंतर पुन्हा झोपायचा खूप तुम्हाला प्रॉब्लेम होतो किंवा झोपच लागत नाही, तर तेव्हा तुम्हाला झोपेवर काम करण्याची गरज आहे. तुम्ही व्यवस्थित झोप घेण्यासाठी किंवा डीप स्लीपसाठी तुम्ही काय करू शकता, फर्स्ट स्ट्रॅटर्जी हे आहे की पहिलं म्हणजे तुम्ही नो स्क्रीन.
नो टी व्ही, नो मोबाईल, नो लॅपटॉप, इवन तुम्ही लाईटसुद्धा ऑफ करा. आणि जर काही जणांना सवय असते की डीम लाईटमध्ये झोप घेण्याची, किंवा काहींना भीती वाटते, काहींना सवय असते, तर त्यावेळी तुम्ही रेड, येलो किंवा ऑरेंज कलरच्या डीम लाईटमध्ये स्लीप घेऊ शकता. दुसरी स्ट्रॅटर्जी म्हणजे दिवसाचा अनुभव घ्या. आता दिवसाचा अनुभव म्हणजे कसा, तर सकाळी उठल्यानंतर सूर्यप्रकाशात किमान 10 ते 20 मिनटं वॉक करा. किंवा जर तुम्हाला डोळ्यांनी डिरेक्टली जर सूर्यप्रकाश म्हणजे सूर्याकडे बघता येत असेल, किंवा जर तुम्हाला शक्य नसेल, तर किमान सूर्यकिरणं किंवा जिथं सूर्यप्रकाश पडलेला आहे अशा ठिकाणी तुम्ही बघा. जर तुम्हाला 20 मिनटं जमत नसेल, 10 मिनटं जमत नसेल, तर किमान 5 मिनटापासून सुरुवात करा. असं केल्यामुळे किंवा त्याच्याबरोबरच तुम्ही कोणताही वर्कआउट, योगासन, प्राणायाम हे सुद्धा करा. तर त्यामुळे तुमचं दिवसभर एकदम फ्रेश होईल. आणि एक छोटीशी कन्सेप्ट किंवा छोटीशी एक गोष्ट जेव्हा आपण आपल्या आरोग्यासाठी बदलतो, तर तेव्हा त्याचा फायदा, त्याचं बेनिफिट पूर्ण शरीराला हे मिळतच असतं. तर त्यामुळे ह्या छोट्या छोट्या स्टेप तुम्ही नक्की करून बघा. आणि जेव्हा तुम्ही सूर्यप्रकाश बघता ना सकाळचा, तर त्यावेळी पूर्ण दिवसभर तुम्ही स्वतः फील कराल की तुमचा मूड एकदम हॅपी राहतो. शिवाय तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुमचं फोकस वाढतं, तुमची काम करण्याची ॲक्टिव्हिटी खूप छान होते. आणि शिवाय तुमची जी डीप स्लीप आहे त्याच्यामध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट व्हायला सुरुवात होते. आणि जो सेरोटोनिन नावाचा हार्मोन्स आहे तो सूर्यप्रकाश बघितल्यानंतरच प्रोड्यूस होतो, आणि तोच आहे हॅप्पी हार्मोन्स. त्यामुळे तुम्ही दिवसभर हॅप्पी राहायलासुद्धा, तुमचा मूड छान राहायलासुद्धा खूप मदत होते. आणि तिसरे आणि बोनस टिप मी तुम्हाला देत आहे ते म्हणजे अल्कोहोल, टी, कॉफी किंवा कॉफीजन्य पदार्थ जास्तीत जास्त टाळा. कारण जेव्हा तुम्ही 4च्या पुढे, संध्याकाळी 4च्या पुढे जेव्हा तुम्ही कॉफी किंवा टी घेता, तेव्हा जो मेलॅटॉनिन हार्मोन आहे तो प्रोड्यूस होण्यामध्ये किंवा सिक्रेट होण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, किंवा डीप स्लीपमध्ये थोडासा तुम्हाला प्रॉब्लेम येतो. शिवाय जे तुम्ही अल्कोहोल वगैरे घेता, किंवा काही जण म्हणतात की अल्कोहोल घेतल्यानंतर ना झोप छान लागते. पण त्या पहिल्या स्टेपला तुम्हाला असं वाटतं की अल्कोहोल घेतल्यानंतर झोप छान लागते, पण ॲक्च्युअलमध्ये तसं नसतं. 100%मध्ये तुमची डीप स्लीप ही डिस्टर्बच असते त्याच्यामुळे. आणि इवन सेकंड फेज जी असते झोपेची, तर त्यामध्ये तर खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात जेव्हा ड्रिंक घेऊन तुम्ही झोपता त्यावेळेस. आणि इवन ड्रिंक घेतल्यामुळे शरीराला, बॉडीला जे डॅमेज होतं, जे हार्मफुल आहे ते इवन सगळ्यांनाच माहिती आहे, किंवा बरेच जण तुम्हाला सांगतील सुद्धा. दुसरं म्हणजे सेम टाईमला झोपा आणि सेम टाईमला उठा. जेव्हा तुम्ही डिसिप्लिननी रोजच्या रोज जर सेम टाईमला झोपताय आणि सेम टाईमला उठताय, तर त्यामुळे तुमची स्लीप इतकी छान इम्प्रूव्हमेंट होते की बस त्याचा फायदा इवन तुमच्या बॉडीला पण होतो, तुमचं वजन कमी व्हायला पण मदत होते, आणि बॉडी रिकवरसुद्धा होते, इन्फ्लामेशनसुद्धा कमी व्हायला मदत होते. मग तुम्ही सेम टाईमला झोपा आणि सेम टाईमला उठा म्हणजे रोज ते शक्य होईलच असं नाही आहे. पण जर तुम्ही रोज रात्री 11ला झोपताय, तर जर एखाद्या वेळेस तुम्हाला वेळ लागत असेल किंवा आधी पण होत असेल तरीही चालतं आहे. 11:15, 11:30पर्यंत या वेळेत झोपण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. सकाळी 6:30 ते 7 या वेळेत उठण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आता मी तुम्हाला 3 स्टेप सांगितलेले आहेत. पहिलं म्हणजे की नो स्क्रीन, नो लाईट. आणि दुसरं म्हणजे दिवसाचा अनुभव घ्यायचा आहे, सूर्यप्रकाशात राहायचं आहे, कुठलाही वर्कआउट, योगा, प्राणायाम वगैरे करायचा आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला खूप फरक पडणार आहे. तिसरं म्हणजे कॅफिनजन्य पदार्थ अवॉइड करा, अल्कोहोल अवॉइड करा, सेम टाईमला झोपा आणि सेम टाईमला उठा. जेव्हा तुमची व्यवस्थित डीप स्लीप होते ना, स्लीप जेव्हा तुमची खूप छान होते, तर त्यावेळेस तुमची बॉडी रिकवर व्हायला मदत होते. कोणतंही इन्फ्लामेशन असेल तर ते रिकवर व्हायला मदत होतं. इवन तुमचं वजनसुद्धा कमी होण्यासाठी महत्त्वाचा भाग आहे डीप स्लीप. तर स्लीपवरती वर्क करा नक्की. मी सांगितलेल्या ह्या सगळ्या स्टेप तुम्ही व्यवस्थित फॉलो करा, आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला याचा कसा एक्सपिरियन्स आला. तोपर्यंत लक्षात ठेवा, हेल्थ आहे तर सर्व काही आहे.